नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे कृषी यांत्रिकीकरण आणि आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी विविध योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते। यामध्ये बॅटरी आणि सोलर चलित फवारणी पंपासाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून अनेक शेतकऱ्यांमध्ये या योजनेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। मात्र हा पंप पूर्णपणे मोफत मिळतो का आणि अर्ज प्रक्रिया सुरू आहे का, याबाबत अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। महाडीबीटी हे महाराष्ट्र शासनाचे थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी पोर्टल असून या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी अवजारे, सिंचन साधने, बियाणे, सौरपंप, फवारणी पंप आणि इतर कृषी उपकरणावर थेट अनुदान दिले जाते। शासनाच्या नव्या धोरणानुसार लाभार्थी निवड फर्स्ट कम फर्स्ट सर्वे अर्थात पहिले अर्ज पहिले प्राधान्य यावर तत्वावर केली जाते। कृषी विभागाच्या माहितीनुसार बॅटरी आणि सोलर चलित फवारणी पंपासाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे। शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर इतर योजनांप्रमाणेच या घटकासाठी कोणत्याही वेळी अर्ज करू शकतात। अर्जासाठी कोणतीही स्वतंत्र मुदत निश्चित करण्यात आलेली नाही। मात्र अर्ज केल्यानंतर लगेच अनुदान मिळेल असे नाही। संबंधित जिल्ह्यांना मिळालेल्या लक्षकानुसार संगणकीय सोडतीद्वारे लाभार्थी निवडले जातात। सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांनाच पुढील अनुदान प्रक्रियेसाठी पात्र मानले जाते। विशेष म्हणजे एखाद्या शेतकऱ्याची निवड पहिल्या सोडतीत झाली नाही तरी त्याला पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही। एकदा केलेला अर्ज पुढील सर्व सोडतीसाठी वैध राहतो। दरम्यान बॅटरी किंवा सोलर चलित फवारणी पंप मोफत मिळतो का, हा प्रश्नही अनेक शेतकरी विचारत आहेत। कृषी विभागाने याबाबत स्पष्ट केले आहे, सध्या हा पंप मोफत दिला जात नाही। या घटकावर 40 ते 50% अनुदान उपलब्ध आहे। त्यामुळे उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे। काही वर्षापूर्वी सोयाबीन आणि कापूस मूल्य साखळी योजनेअंतर्गत विशेष बाब म्हणून काही लाभार्थ्यांना फवारणी पंप मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये अजूनही हा पंप मोफत मिळतो असा समज आहे। मात्र सध्याच्या नियमानुसार ही सुविधा उपलब्ध नाही। कृषी तज्ज्ञांच्या मते बॅटरी आणि सोलर चलित फवारणी पंपामुळे शेतीतील मजुरी खर्च कमी होतो, फवारणीचे काम जलद होते आणि इंधन खर्चाचीही बचत होते। त्यामुळे आधुनिक शेतीसाठी या उपकरणाची मागणी वाढत आहे। महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि अर्जाची स्थिती नियमितपणे तपासावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादन खर्च कमी करू शकतात। जर तुम्हाला अशीच नवनवीन माहिती शेतीविषयी माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।